अनियमित मासिक पाळी ही खूप मोठी समस्या बनलेली आहे हल्ली. बऱ्याच जणींना, बऱ्याच महिलांना कधी कधी पिरियड्स लवकर येतात, कधी कधी डिले होतात, कधी कधी 1-2 महिन्याच्या गॅपने येतात, 6 महिन्याच्या गॅपने येतात किंवा येतही नाहीत. तर हे खूप कॉमन झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यासाठी हॉर्मोनल पिल्स, ट्रीटमेंट बरीचशी घेतली जाते, त्यातूनही त्रास होतो. इम्प्रूव्हमेंट थोडी फार बघायला मिळते. तर 35 ते 40 या वयोगटामध्ये किंवा 40 नंतर अनेक महिलांमध्ये मेनोपॉजची सुरुवात दिसू शकते. मेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याची सुरुवात. यावेळी शरीरामध्ये काही बदल होत असतात, जसं की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे जे हॉर्मोन्स आहेत स्त्रियांमध्ये ते कमी व्हायला लागतात आणि त्यामुळे काही त्रास जाणवू शकतात. म्हणजेच अंगामधून अचानक गरम होणं, भरपूर हॉट फ्लशेस ज्याला आपण म्हणतो, खूप घाम जाणं, खूप अशक्तपणा वाटणं, गरम होणं, मूड सतत बदलणं ज्याला आपण मूड स्विंग्स म्हणतो, झोप कमी लागणं, टेन्शन येणं, अँझायटी होणं, सतत चिडचिड, थकवा, मूड स्विंग्स आत्ता एक आहे तर घडीत एक तर घडीत एक, हॅपी आहे थोड्या वेळाने सॅड आहे असंही होऊ शकतं. हाडं कमजोर होणं म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस. कॅल्शियमचे जे डिपॉझिट्स आहेत ते डिक्लाईन व्हायला सुरुवात होते. पिरियड्स तर अनियमित होतातच. कधी कधी रक्तस्राव खूप जास्त होऊ शकतो, कधी कधी होऊ शकत नाही, कमी रक्तस्राव होतो, अगदीच 1 दिवस किंवा 1 तासासाठी असंही होतं. तर मेनोपॉज हा काय आजार नाही आहे, तो स्त्रियांच्या आयुष्यातला एक नैसर्गिक बदल आहे, एक नैसर्गिक टप्पा आहे. यासाठी होमिओपॅथीमध्ये डॉक्टर रेकवेकच्या I10 ड्रॉप्स खूप इफेक्टिव्ह असतात. 10 थेंब तुम्ही अर्धा कप कोमट पाण्यामध्ये दिवसातून 2 वेळा घेतला तरी ते सफिशियंट आहे. गरम होणं, मूड स्विंग्स याच्यामध्ये ते उपयोगी ठरू शकतं आणि त्रास तुमचा कमी होऊ शकतो. पण कोणतंही औषध स्वतःहून घेऊ नका. तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना सल्ला विचारूनच औषध घ्या. थँक्यू.